बालाजी अमाईन्सने चिंचोळी एमआयडीसी सोलापूर येथील आपल्या युनिट 4 प्रकल्पामध्ये डायमिथाइल इथर उत्पादन प्रकल्प यशस्वीरित्या कार्यान्वित केला असून दिनांक 20 मे 2026 पासून व्यावसायिक उत्पादनास प्रारंभ करण्यात आला आहे। या यशामुळे व्यावसायिक स्तरावर डीएमईचे उत्पादन करणारी बालाजी अमाईन्स ही भारतातील एकमेव कंपनी ठरली आहे। डीएमई हे एलपीजीमध्ये मिश्रण करून वापरण्यात येणारे स्वच्छ व कार्यक्षम पर्यायी इंधन मानले जात आहे। अनेक पाश्चिमात्य व युरोपीय देशांमध्ये एलपीजीमध्ये 20% डीएमईचे मिश्रण करून त्याचा वापर केला जातो। कंपनीने अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित दरवर्षी 1 लाख मेट्रिक टन उत्पादन क्षमतेचा हा प्रकल्प उभारला असून डीएमईसाठी आवश्यक मूलभूत अभियांत्रिकी तंत्रज्ञान परदेशी कंपनीकडून प्राप्त करण्यात आले आहे। यावेळी बोलताना व्यवस्थापकीय संचालक डी राम रेड्डी यांनी सांगितले की हा प्रकल्प भारताच्या ऊर्जा आत्मनिर्भरतेच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे। भारतासाठी डीएमई उत्पादन पूर्णपणे नवीन असल्याने BISने नुकताच नवीन IS कोड प्रसिद्ध केला असून त्यानुसार एलपीजीमध्ये 8% डीएमई मिश्रण करू शकतो। सार्वजनिक क्षेत्रातील ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी आता डीएमई मिश्रण उपक्रम राबविण्यासाठी पुढाकार घ्यावा असेही त्यांनी नमूद केले। जागतिक ऊर्जा क्षेत्रातील वाढती अनिश्चितता लक्षात घेता पर्यायी इंधनाचा विकास ही काळाची गरज बनली असल्याचे त्यांनी सांगितले। डीएमईच्या वापरामुळे भारताची एलपीजी आयातावरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणावर कमी होऊन परकीय चलनाची बचत होण्यास मदत होईल असेही त्यांनी स्पष्ट केले। भारतातील हा पहिलाच डीएमई उत्पादन प्रकल्प असल्यामुळे उत्पादन, साठवण, हाताळणी, वापर, वाहतूक तसेच रोड टँकरद्वारे परिवहन यासंदर्भातील पुरेशा भारतीय मानकांच्या अभावामुळे PESO परवानग्या व इतर वैज्ञानिक मंजुरी मिळविताना कंपनीला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। आंतरराष्ट्रीय मानकांचा संदर्भ घेऊन त्यांचे परीक्षण व पडताळणी करत आवश्यक मार्गदर्शन तत्त्वे तयार करण्याची प्रक्रिया वेळखाऊ ठरल्याचेही त्यांनी सांगितले। प्रारंभी बालाजी अमाईन्सने एरोसोल उद्योग तसेच इतर व्यावसायिक क्षेत्रांमध्ये हीटिंगसाठी इंधन म्हणून डीएमईचा पुरवठा करणार आहे। या प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभास पूर्णवेळ संचालक N राजेश्वरी रेड्डी, वरिष्ठ महाव्यवस्थापक श्री गोविंद मेंचेकरे तसेच